निर्णयाचं स्वागत प्रत्येक मराठी माणूस करतोय। त्यामध्ये देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, त्याचबरोबर सुधीर मुनगंटीवार यांनी देखील स्वागत केलेलं आहे आणि तमाम मराठी बांधवांचं त्यांनी अभिनंदन देखील केलंय। तर राज्यातील 12 कोटी जनतेच्या वतीनं केंद्र सरकारचे आभार असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। तर मराठी भाषेसह पाली, बंगाली, आसामी, प्राकृत या भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे। केंद्र सरकारच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेला नक्कीच आनंद होत आहे, कारण गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने हे प्रयत्न केले जात होते मराठी भाषा ही महाराष्ट्रापुरती मर्यादित राहू नये, त्याचं संवर्धन व्हावं, मराठी भाषा वाढावी, मराठी भाषा ही साता समुद्रापार जावी यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात होते। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून सातत्याने व्यासपीठावरून ही मागणी केली जात होती। त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय नेते मंडळी असतील, सामाजिक सेवाभावी संस्था असतील, त्यांच्याकडून देखील मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा यासाठी प्रयत्न केले जात होते आणि अखेर आज तो सुदिन अवतरलेला आहे। देवेंद्र फडणवीस यांनी देखील म्हटलेलं आहे, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, अशा शब्दांमध्ये आता प्रत्येक मराठी माणूस केंद्र सरकारच्या या निर्णयाचं स्वागतच करतोय। तर केंद्र सरकारने अत्यंत मोठा असा निर्णय घेतलेला आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आणि केंद्र सरकारच्या या निर्णयाचं स्वागत महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस करतोय। मराठी माणसामध्ये सध्या आनंदाचा, उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आहे। प्रत्येक स्तरातून केंद्र सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे आता मराठी भाषेच्या संवर्धनासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून प्रयत्नशील असतील असा आशावाद किंबहुना तसं आश्वासन देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर सुधीर मुनगंटीवार यांनी देखील दिलंय। तर मनसेकडून हे ट्विट करण्यात आलेलं आहे। मनसेकडून काय म्हटलं आपण पाहतोय, केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय। लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीला पाठिंबा देत शिवतीर्थवर माननीय राजसाहेब ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यासमोर ठामपणे ही मागणी केली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनपूर्वक आभार असं ट्विट मनसेच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आलेलं आहे। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षाकडून हे ट्विट करण्यात आलेलं आहे। केंद्र सरकारने केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एकूण 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला। त्यामध्ये मराठी सोबतच पाली, बंगाली, आसामी, प्राकृत या भाषांना देखील हा दर्जा देण्यात आलेला आहे। केंद्र सरकारच्या या निर्णयाचं स्वागत तब्बल 12 कोटी जनता, 12 कोटी मराठी माणूस करतोय। प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे, कारण गेल्या अनेक वर्षांपासूनचे जे प्रयत्न होते, जो पाठपुरावा होता, त्याला कुठेतरी आता यश येताना पाहायला मिळते, कारण केंद्र सरकारने मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेतला। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे। केंद्र सरकारच्या या निर्णयाचं प्रत्येक मराठी माणूस स्वागत करतोय।